अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्त गुरु महाराज की जय. मी दत्त भक्त खंबाजी ह्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज खूप मोलाची माहिती अशी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्व मंडळींनी ऐकून घ्यावी, सर्व भक्तांनी ऐकून घ्यावी. खूप घरोघरी किंवा काही लोकांना खूप प्रॉब्लेम आहे, खूप समस्या आहेत ह्या गोष्टीच्या. ह्या समस्याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला हा दोष आहे का, फक्त लक्षणं आढळतात का तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यामध्ये आढळतात काय बघायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही उपाय करायचा आहे. ह्या गोष्टीमुळे खूप लोकांचं लाखो रुपये खर्च झालेले आहेत. रिपोर्ट नॉर्मल येतात आणि खूप अक्षरशः एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे ह्याच्यामध्ये. आमच्याकडे जे लोक भक्त आलेत तर त्यांना त्या गोष्टी आम्ही सांगितल्यानंतर अक्षरशः त्याच्यावरती उपाय निघाल्यानंतर माणसं खूप जबरदस्त तब्येत त्यांची झाली, त्रास पूर्ण थांबलेला आहे आणि थांबल्यानंतर ते अगदी व्यवस्थित झालेत आणि त्यांचे जेवण म्हणा की नॉर्मल झालेत ते पहिल्यासारखे. तर त्या गोष्टीला बाधा म्हणतात किंवा ढाळ म्हणतात. ही ढाळ किंवा बाधा लोकांना दिली जाते जे मनामध्ये राग पकडतात आणि गुप्तपणे ती दिली जाते. एक प्रसादातून दिली जाते, गोड पदार्थातून दिली जाते किंवा माणसाची इच्छा मांसाहार खाण्याची खूप असते, त्या मांसाहारमधून सुद्धा दिलं जातं, चपातीतून दिली जाते. जी वस्तू गावल त्या वस्तून जी व्यक्ती खाल आवडता पदार्थ त्याच्यातून ती दिली जाते. तर ही वस्तू दिल्यानंतर काही दिवसानं काही महिन्यानं त्या व्यक्तीला त्रास व्हायला चालू होतो आणि आपल्या पट करून ते लक्षात येत नाही. लक्षात यायला खूप वेळ जातो कारण आपण बाधा घातल्यानंतर त्या बाधेतून एक प्रेत दिलं जातं. ही तंत्रवाली किंवा जी आघुरी म्हणजे जी वाईट चिंतणारी जी असतात त्या व्यक्तीकडून आणून ती दिलं जातं. तर ती बाधा घातल्यानंतर त्या व्यक्तीला खूप असा त्रास होतो. पण पोटात दुखायला चालू होतं, जेवण जात नाही, पित्ताचा त्रास होतो, तब्येत खराब होत जाते आणि पोटामध्ये खूप दुखतं, भूक लागते खरं जेवण जात नाही, मळमळल्यासारखं होतं, उलटी आल्यासारखं होतं, असं आधीमध्ये त्या व्यक्तींना होत राहतं. तर सोनोग्राफी आपण केली तर सोनोग्राफीमध्ये तुमच्या पोटात काहीही दिसत नाही, एकदम रिपोर्ट नॉर्मल येणार, गोळ्या खावा परत नॉर्मल. तर अशा पद्धतीने ही बाधा घातली जाते. तर हे बाधेवरती उपाय म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या भक्तांची खूप लोकांना त्या गोष्टीचा रिझल्ट आलेला आहे. मी स्क्रीनवरती त्या बाधा जी पडली त्याच्यावरती तुम्हाला फोटोसुद्धा देणार आहे. खूप लोकांना याचा रिझल्ट आलेला आहे आणि बाधा पडलेली आहे. तर ह्या बाधेतून खूप लोकांचा जीव पण गेलेला आहे, रक्त अक्षरशः आटलेलं आहे. तर ह्याच्यावरती शक्यतो तुम्ही जिथं भागात असाल तर त्या लक्षणं असतील तुमच्यामध्ये तिथं आजूबाजूला तुम्ही ते ढाळीचं औषध घ्या, बाधेचं औषध घ्या आणि तुमची बाधा पडती काय बघा. नाहीच पडायला लागली तरी पण त्रास व्हायला तर आम्हाला भेटू शकता आणि आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सांगेल त्या पद्धतीने केले की तुम्ही त्या रोगापासून त्या बाधेपासून मुक्त होऊ शकता. खूप लोकांना त्रास आहे गोष्टीचा आणि लांबची कोण देत नाहीत, जवळचीच असतात आणि अमावास्या पौर्णिमेला ही दिली जाते. अशा पद्धतीने खा जोर जबरदस्ती केली जाते आणि गोड बोलून ते दिलं जातं. आणि शक्यतो सावध राहावा की कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती खाण्यासाठी केली तर तुम्ही ते खाऊ नका आणि रोगापासून आणि शारीरिक व्याधीपासून तुम्ही दूर राहावा. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कुठल्याही प्रकारची आणि काय माहिती हवी असेल आणि तुम्हाला काय समस्या खरोखर असतील तर तुम्ही त्याच्यावरती उपाय किंवा प्रश्न कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहा. श्री गुरुदेव दत्त.